हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. संकेत त्याच्या ऑफिसमध्ये आपल्या टेबलावर काही फायली पाहत बसला होता. तेवढ्यात अचानक एक थरारक दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. त्याने वर पाहिलं. एक माणूस, नाही, माणूस नव्हे, प्राणी त्याच्यासमोर उभा होता. त्याच्या रंगातील रक्त गोठलं. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. डोळ्यांचे बुबुळे फैलावले. हात थरथर कापू लागले. त्या माणसाने त्याला दिलेल्या यातना त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत झाल्या. त्याचं संतुलन बिघडलं आणि हातातील फायली जमिनीवर पडल्या. हे स्वप्न आहे. होय, हे नक्कीच स्वप्न आहे. तो स्वतःशी पुटपुटला. पण नाही. तो हसला. एक सैतानी थंडगार हसू. हॅलो, खूप दिवस झाले. कसा आहेस? तो म्हणाला. त्याचं मन सुन्न झालं. देवा, हे स्वप्न नाही. तो घाबरून पडू लागला. संकेतचा श्वास फुलला. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. तो थेट ऑफिसमधून बाहेर पळाला. बिल्डिंग बाहेर येऊन घाबरून मागे वळून पाहिलं. तो माणूस खिडकीतून त्याच्याकडे पाहत होता आणि पुन्हा तेच भयान हसू. त्याने लगेच नजरेला वळण दिलं. थरथरत्या हाताने कारचं दार उघडलं की इग्निशनमध्ये घातली आणि गाडी सुरू केली. काही काळ तो दिशाहीनपणे चालवत राहिला, फक्त त्या राक्षसापासून दूर जाण्यासाठी. थोड्या वेळाने शुद्धीवर आला आणि एकच विचार मनात आला. तिच्याकडे जायचं आहे, आराध्याकडे. दरम्यान आराध्याच्या ऑफिसमध्ये. त्याने काय सांगितलं? जेमीने विचारलं. तो म्हणाला संध्याकाळी भेटायचं आहे. आराध्या म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. अगं, आता तो शांत झालाय ना, मग इतकी काळजी कशाची? मला विचित्र असं वाटतंय जेमी. कदाचित तो म्हणणार असेल की आपलं पुढे काही होणार नाही. अगं गप्प बस, एवढं ओव्हर थिंकिंग करू नकोस. तो असं कधीच म्हणणार नाही. मी पैज लावते. तिने आराध्याचा हात हातात घेतला. शांत हो. संध्याकाळी त्याला विचार, का टाळत होता तुला? आता कामावर लक्ष दे. जेमी निघून गेली, पण आराध्याचं लक्ष अजिबात लागेना. तिचं मन पुन्हा पुन्हा संध्याकाळकडे धावत होतं. 2 मिनिटांनंतर फोन वाजला जेमीचा. हॅलो जेमी, काय झालं? आराध्या, सनी तुझ्या कॅबिनकडे येतोय आणि तो खूप टेन्स दिसतोय. ठीक आहे, पाहते मी, ती म्हणाली आणि फोन ठेवताच सनी आत आला. एक क्षणात त्याने तिला घट्ट मिठी मारली. तो इतका थरथरत होता की त्याला श्वासही घेता येईना. त्याचा श्वास जोरात चालू होता. सनी, काय झालं? काय झालंय तुला? ती त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारत होती, पण तो काहीच बोलला नाही. ती शांतपणे त्याला खुर्चीवर बसवते. तो डोकं खाली घालून बसला. सनी, माझ्याकडे बघ. तिने त्याचा चेहरा हातात घेतला. अरे देवा, तो पूर्ण घामाघूम, चेहरा पांढरा पडलेला, डोळ्यात भीती. काय झालंय? सांग ना. तिने पाणी पुढे केलं, पण त्याने घेतलं नाही. सनी, तू मला घाबरवतोयस. काय झालंय ते सांग, कृपया. ती विनवू लागली. तो काहीच बोलत नव्हता. मला काहीच सुचत नाहीये सनी. सांग ना काहीतरी. हवं असेल तर मी मम्मीला फोन करते. ती फोन उचलणार इतक्यात त्याने थरथरत्या आवाजात म्हटलं. तो इथे आहे. ती गोंधळली. हळू आवाजात विचारलं, कोण सनी? कोण? त्याचे ओठ थरथरत होते. तो 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 प्राणी. आराध्याचे डोळे मोठे झाले. अरे देवा, सनीचे वडील. तो इथे, मुंबईत. का आलाय तो आता? मला काय करायचं हे मला समजत नाही. सनी जवळजवळ रडत होता. त्याला असं अवस्थेत पाहून खूप वेदना झाल्या. एक चांगली आत्मा एका निरर्थक प्राण्यापासून घाबरत होती. आराध्याने निर्णय घेतला. सनी, माझ्यावर विश्वास ठेवतोस ना? ती त्याचा हात धरून विचारते. सनी होकारार्थी डोळे झडपावून मान हलवतो. म्हणूनच मी इथे आहे, त्याने कमी आवाजात सांगितले. तर माझ्यासोबत ये, ती म्हणत त्याला उभं करायला मदत करते. ती गाडीने निघून त्याच्या ऑफिससमोर थांबली. दोघेही त्याच्या खोलीत पाऊल टाकतात. खुर्चीवर एक माणूस बसलेला होता. तो सनीच्या वडिलांच्या वयाचा दिसत होता. त्याचे हिरवे सर, सांबर डोळे, काळेचं सर केस व सरळ तीक्ष्ण नाक सनीसारखेच होते. पुढच्या भागातील केस आता मागे सरकले होते. त्याच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हते, फक्त दुष्टतेची छाया होती. तो लेदर जॅकेटवर शर्ट घातलेला होता. आम्हाला पाहून त्याने आपल्या दातांवरील दागधब्बे दाखवत हास्य केलं. माझा प्रिय, मला माहीत होतं तू येणारच, त्याने कठोर आवाजात सांगितलं. आराध्याच्या मनात राग उठला, पण ती सनीसाठी स्वतःला हातात धरून ठेवते. तुला काय हवं? ती तिखट आवाजात त्याला विचारते. अरे, ही कोण आहे? त्याने सनीकडे पाहत विचारले. सनी घाबरून उभा झाला. तो पुढे म्हणाला, तुझी गर्लफ्रेंड. वाईट नाही, त्याने हास्य करत सनीवर नजर फिरवली. तुला काय हवं ते मी विचारत होते, आराध्याने ठामपणे परत विचारले. श्श, मी माझ्या मुलाशी बोलत होतो, तो सनीकडे वरून खाली पाहून म्हणाला. छान दिसतोयस.
आणि तो सनीला स्पर्श करायचा प्रयत्न करू लागला. त्याला तुझं एक बोटही लागू देऊ नकोस, आराध्या सनी समोर उभी राहून म्हणाली. तू बदललेला नाहीस संकेत. नेहमीच एखाद्या स्त्रीच्या मागे लपतोस. पुरुषासारखा माझा सामना कर. बघ श्रीमान, काहीही असो, जर तू मुद्द्यावर येणार नाहीस तर मी तुला टोचेन. आराध्याने हळूवार इशारा केला. उफ, आईशी संभाषण करायचं हे असं वागत नाही, तो म्हणाला. आई? शांत राहा आराध्या, शांत. ठीक आहे, मुद्द्याकडे येतोय. मी येतोय सांगायला की मी पत्रकारांना सांगणार की तो माझा मुलगा आहे, तो म्हणाला. आराध्या धक्क्यात आली, पण ती तिच्या भावनेवर नियंत्रण ठेवत म्हणाली. काय? हो, मी सार्वजनिकपणे सांगणार की तो माझा मुलगा आहे आणि त्याला पागल म्हणून चौकट बसवेन. वाटते वाक्य बोलू नकोस, तुझ्याकडे त्यासाठी काही पुरावा नाही, आराध्याने काटेकोरपणे उत्तर दिले. कोण म्हणालं? पहा या ठिपक्यांना. तो त्याच्या डोक्याच्या मागच्या भागाकडे बोट नेऊन दाखवतो. तिथे सुईच्या सिड्यांसारख्या जखमांची सतत पाठीमागच्या शिंट्या होत्या. हे आठवतं का सनी? त्याचा आवाज गारगट करणारा होता. सनी अजूनही आराध्याच्या मागे लपला होता. तो माणूस पुढे सांगू लागला. आता ही गोष्ट ऐक. तू आश्चर्यचकित होशील किती मी निर्माणशील आहे. तो हसला. मी त्याला वयाच्या 8व्या वर्षी मानसिकरित्या त्रस्त सापडवलं. मी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला लठ्ठीने मारले आणि पळून गेला. जर विचारतील की मला कसं कळालं की तो ठीक नाही, तर मी म्हणेन. त्याने थांबून सनीकडे रागाने पाहिले. त्याने स्वतःच आपल्या आईला मारलं. हे ऐकून तर आराध्याचे रक्त उबळले. तिने सनीकडे पाहिले. तो एक पुसट हालहीन पावलंही हलला नव्हता. तिला समजले की तो तिच्याशिवाय भीतीने भरला आहे. जर त्यांना अधिक पुरावा विचारला तर मी त्यांना त्याचे शरीर दाखवेन की त्याने स्वतःवर किती यातना केल्या आहेत. तुला माहीत आहे त्याच्या शरीरावर किती ठसे आहेत? तो पुन्हा घसरट हास्य काढत म्हणाला. मी म्हणेन की मी DNA चाचणीसुद्धा करायला तयार आहे. त्यातून तुम्ही सुटणार नाहीत. मी असंही सांगू शकेन की शेखर चोप्रा कुटुंबाने त्याला बेकायदेशीर पद्धतीने दत्तक घेतलं होतं आणि ते सगळे पैशांसाठी त्याला ठेवतात. आणि तूही त्याच्यासोबत पैशांसाठी आहेस. तुमचे सगळं आयुष्य सर्कसमध्ये बदलतील आणि त्याचा बिझनेस कसा प्रभावित होईल? कदाचित तो यानंतर उभा राहूही शकणार नाही. तो एक सिगारेट पेटवून येऊन बसला. ती समजून घेऊ शकत नव्हती की तो आपल्या मुलावर इतका द्वेष का करतो. तिला त्याच्या तोंडावर थुंकावेसे वाटले. ती श्वास घेते आणि विचारते, तुला किती हवंय? माफ कर, त्याने विचारलं. तू हे पैशांसाठी करत आहेस म्हणून सांग किती. तो भयानक हसला. नक्कीच तू आजारी माणूस आहेस, तो खोकत म्हणाला. तुला वाटतं मी हे पैशांसाठी करतोय? आराध्याने स्वतःला संयमात ठेवले. तो म्हणतो, ठीक आहे, तू विचारलं म्हणून सांगतो. मला 12 दशलक्ष हवेत. मला माहीत आहे ही रक्कम कमी आहे, पण मी वृद्ध आणि एकटा व्यक्ती आहे, त्यामुळे हे माझ्यासाठी पुरेल जगण्यासाठी. छान, मग ठीक आहे. हे पैसे तुला दिले जातील आणि तुला या देशातून नाही तर या खंडातून बाहेर जावे लागेल. समजलंस? ठीक आहे. माझे ओठ ढापून ठेवले गेलेत. त्याने धूम्रपान घेताना उत्तर दिले. तुला ही रक्कम उद्या सकाळी इथे मिळेल. आता जा आणि उद्या ये. थांब, आणखी एक गोष्ट हवी आहे. ती नसेल तर मी कुठेही जाणार नाही. काय? मला तो मुलगा दे. त्याने डोळे मिटले आणि हात पसरवले. खोल श्वास घेतला. तुला माहीत नाही मी त्याला यातना देण्याची किती आठवण बाळगली आहे. फक्त देवच जाणे. आराध्याचा राग उफाळला, पण ती थंड राहिली. तो पुढे बोलला. तुला माहीत नाही मी त्याला शोधायसाठी किती वेडा झालो होतो. मी त्याच्या किंचाळण्याशिवाय पागल होतो. ही माझी व्यसनसदृश आवड आहे, म्हणून मला तो दे, मग मी जाईन. तो मर्यादेपलीकडे पोहोचला. ती फोन उचलून स्टीफन आणि आशिषला कॉन्फरन्सवर जोडते. मित्रांनो, तुम्ही कुठे आहात? ती स्पीकरवर ठेवून विचारते. आम्ही इमारतीबाहेर आहोत. का? काही हवं आहे का? त्यांनी विचारले. सनीच्या खोलीत या लगेच, असं म्हणून तिने फोन ठेवला. एका मिनिटात ते वर आले आणि दाराच्या नाकीन वाजवले. या, तिने आज्ञा केली. ते आत आले. आराध्याने त्यांना सादर केले. स्टीफन आणि आशिष. हा रानटी जुना चेनकट पहा. ते त्या माणसाकडे पाहतात. आराध्याने पुढे सांगितले. तो इथे तुमच्या बॉस मला त्रास देण्यासाठी आलाय. तुम्हाला माहीत आहे कोणीतरी बॉसला त्रास देईल तर काय करायचं? समजलं मॅडम. त्या दोघांनी जवळ जाऊन त्याला सांगितले. त्याच्या डोळ्यांमध्ये भीतीचे एकही चिन्ह नव्हते. त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि खुर्चीतून ढकलून ओढले. तो खाली कोसळला. त्यांनी त्याच्या पोटावर लाथा मारल्या. त्याच्या चेहऱ्यावर पंच मारायला सुरुवात केली. तोंडातून रक्त उडू लागले. ते तोपर्यंत मारत राहिले जोपर्यंत त्याचा शर्ट रक्ताने भिजला नाही. बरं झालं, आराध्याने थांबवले.
तो उभा करायला. त्यांनी त्याच्या बाहूंना पकडले आणि अनघटपणे त्याला उभं केलं. आराध्या त्याच्या चेहऱ्याजवळ जाऊन म्हणाली, पुन्हा अशी भाषा वापरली तर तू मरण पावायला तयार राहा. आणि ऐक, कोणीही तुला शोधणार नाही जेव्हा तू हरवशील. मला हवं तर मी तुला नदीत राख म्हणून विरघळवून टाकीन. पण तू मला संकेतला दिलंस, त्यामुळे अजून एक संधी आहे तुला. उद्या पुन्हा विचारेन. तुला नको तर मला काही फरक पडत नाही. पैशांसोबत किंवा पैसे नाही घेतले तरीही तुला हा खंड सोडावाच लागेल. मुलांनो, आराध्याने स्टीफन आणि आशिषकडे पाहिले. तो सारा दिवस त्याच्यावर नजर ठेवा. उद्याचा त्याचा शेवटचा दिवस आहे. जर त्याने करार मान्य करतो तर इथे आणा, नाहीतर त्याला देशभरातून काढून टाका. न मानलास तर त्याला हरवलेल्यांच्या यादीत घाला. समजलात? हो आराध्या मॅडम, दोघांनी एकसुरात उत्तर दिले. त्याला बेसमेंटमध्ये ठेवा, ती आज्ञा करून पुढे निघाली. त्यांनी त्याला हलवायला लावलं. थांबा, आराध्याने त्यांना थांबवलं. ती त्याला अशा रीतीने सोडू शकत नव्हती. तिने त्याला एका जबरदस्त थपेटीने मारला आणि म्हणाली, याला अन्न पाणी देऊ नकोस. उपाशीपणाच्या आनंदाला सामोरं जाऊ दे. तू चुकीच्या माणसाला त्रास दिलास. त्याने त्याला दूर ढकललं. ते दोघांकडे साध्या हसण्याने पाहत होता. त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाला होती. आराध्याने ते दुर्लक्ष केलं. अरे बेबी, तू इथे राहतोच राहू इच्छित नाहीस का? चल घरी जाऊया, ती म्हणून सनीला ओढून घेते. ती गाडीने निघून गेली. संपूर्ण प्रवासात सनी शांत होता. ती त्याच्या घरी कार थांबवते. त्याला पलंगावर बसवले आणि पाणी दिले. सनी ठीक आहेस ना, ती काळजीने विचारते. त्याने उत्तर दिलं नाही. तो पलंगावर पडून डोळे मिटून होता. आराध्याने एक श्वास घेतला आणि त्याला चादरीने झाकलं. घाबरट आणि नाजूक सनी. त्या शब्दाने तो विखुरलेला होता. तो तुटलेला होता. ती म्हणाली, चूक झाली. त्याला तिथे ठेवायला नको होतं. पण अजिबात काळजी करू नकोस सनी, मी तुझ्यासाठी येते आहे. मी असताना तो तुझ्या केसांनाही स्पर्श करू शकणार नाही. तिने त्याचे केस सावरले आणि खुर्चीत बसली. टेबलावर ठेवलेल्या काही मासिकांकडे तिचं लक्ष गेलं. त्याच्या समोरच्या कव्हरवर सनीचं छायाचित्र आणि ओळी होत्या. बिझनेसचा सिंह मिस्टर संकेतने नोबलकडून 2 रेस्टॉरंट घेतले. ती हसली. हा एकदम माझा माणूस. अचानक खोलीत भयानक किंचाळवाण्याने तो ओरडला, नाही, कृपया नाही. सनी घामाने परतटत हातपाय हलवत भयंकर आवाजात ओरडू लागला. आराध्याने मासिकं खाली पाडली आणि त्याच्याजवळ पाऊल टाकलं. तो डोळे मिटून बसला होता. सनी, सनी बघ, बघ, डोळे उघड. तू ठीक आहेस? ती हळू आवाजात म्हणाली. नाही, माझ्यापासून दूर राहा, कृपया. त्याची ओरड संपूर्ण खोलीला थरथरून टाकणारी होती. ऐक, एकदाच डोळे उघड. तू ठीक आहेस? माझ्यावर विश्वास ठेव. तिने पुन्हा हळू सांगितलं, पण त्याने ऐकले नाही. नाही, नाही, कृपया नाही. तो पुन्हा ओरडला. आराध्याला आता सहन करता येत नव्हतं. आज तो खूप वाईट वाटत होता. देवासाठी डोळे उघड. ती सर्व ताकदीने ओरडून त्याच्या चेहऱ्यावर पाणी ओतते. शेवटी त्याने डोळे उघडले. पलंगावर बसला. चेहरा पुसत श्वास घेत होता. ओ माय गॉड सनी. ती घाऊन घाऊन जार खाली टाकून त्याला मिठीत घेते आणि रडू लागली. त्याचा अनियमित श्वास सामान्य झाला. ती त्याच्या हृदयाचा ठोका डोक्यावर ठेवू शकली. सनी, असं पुन्हा करू नकोस. तू मला घाबरवलंस. कृपया माझ्याशी बोल. ती रडून त्याला घट्ट मिठीत धरत बोलली. मला आईबरोबर राहायचं आहे. तो लहान आवाजात उत्तरला. पुढच्या क्षणी ते दोघे सनीच्या आईच्या फोटोसमोर उभे होते. तो तिच्या फोटोकडे लक्षपूर्वक बघत होता. डोळ्यातून एक थेंब अश्रू पडला. फोटोकडे पाहून त्याने विचारले, आराध्या, मला तो घेऊन जाईल का? काय? नाही, तो असं करू शकत नाही. मी त्याला तसं करू देणार नाही, ती म्हणाली. मला वाटतं जर त्याने मला घेऊन गेला तर मी मृतपणाला सामोरं जाईन. त्याने बोलायला सुरू केले त्याआधीच तिने त्याचं तोंड बंद करून म्हणाली, श्श, नाही, असं कधी होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. उद्याचा दिवस त्याचा शेवटचा दिवस असेल. तो तुझ्या आयुष्यात राहणार नाही. मी त्याला शोधून काढेन. मला तुझी काळजी कळते सनी. त्याने तुझ्यावर आयुष्यभर वेढा टाकून ठेवला आहे, पण आता नाही. तुला त्याला तसं करायला परवानगी द्यायला नको. ताजेतवानेपणाने त्याला परत पाहिल्याने तुझ्या अंतःकरणाला तूट येते. तेच तो तुझ्या विरुद्ध वापरतो. सनी, तू आता लहान नाहीस. तुझ्याकडे ताकद आहे. तो तुला शारीरिकदृष्ट्या उभा राहू शकत नाही. त्याला तुझ्या मानसिक शक्तीत पल्ला घालू देऊ नकोस. तो खोल श्वास घेत म्हणाला, मला अजूनही समजत नाही की तो मला इतका द्वेष का करतो. तो एक दैत्य आहे सनी. त्याच्या मनात प्रेम नाही, ती उत्तरली. तो घोटात निगडीत घेत बसला. ठीक आहे, त्याने गिळगिळ करत उत्तर दिले. अंतर्यात, आता हसू न हस, ती त्याच्या कानाला हळू चटकावत म्हणाली.
नको, कृपया, मला खुसलंय, ती हसत म्हणाली. ती हसली आणि डोळे वळवले. समजून घेण्याच्या आधीच दरवाजाच्या मागून एक मोठा हात आला आणि बंदूकमुळे सनीच्या डोक्याच्या मागच्या भागावर प्रहार झाला. तो बेडोडा पडला. ती जार खाली पडला. तो तुटून पडला. त्याने तिच्या चेहऱ्यावर काही स्प्रे केलं. ती बेशुद्ध झाली. जेव्हा ती पुन्हा जागी झाली ती खुर्चीत बांधलेली होती आणि सनी जमिनीवर हात बांधलेला पडून होता. सनी, ती ओरडली, पण तो जागा झाला नव्हता. श्श, मला ओरडणं आवडत नाही, त्या माणसाने तिच्या समोर येत म्हटलं. सनीचा वडील. कुणी काळजी करू नकोस, तो एका मिनिटात जागा होईल, पण बांधलेले हात त्याला मदत करणार नाहीत. कसं 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 तू इथे आलास? आशिष, कुठे आहेत? ती ओरडली. ओह, तू मला विचारू शकतेस, मी सांगेन. तू का ओरडतेस? ते तुझं ऐकणार नाहीत, कारण ते आता ठार झाले आहेत. भीतीने तिचा चेहरा पांढरा झाला. तू इथे कसा पोहोचला? त्यांनी तुला कसं जाण्याची परवानगी दिली? अगं, ते लोक तर मेंदू नसलेले आहेत. मी म्हटलं मला वॉशरूमला बाहेर जायचं आहे आणि ते समजल्याबरोबर मी लगेच त्यांच्यावर हल्ला केला. मला त्यांना मारायची वेळ नव्हती, पण ते सगळी रात्री बेशुद्ध राहणार. देवा, तिचं मन काहीतरी करायला सांगायला घाईल, पण ती काही करू शकत नव्हती. तो वळून सनीच्या आईच्या फोटोकडे पाहतो. तू तो थंडावत थांबला. तो फोटोवर मोहित होऊन पाहत होता. तिला हळूच स्पर्श करत म्हणाला, माझी प्रिय अनिता, मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि एक अश्रू खाली घसडला. तो तिला प्रेम करतो? ती आश्चर्याने विचार करत असतानाच सगळं आजूबाजूचं विषम वाटू लागलं. तिची दृष्टी अस्पष्ट झाली. ती पोटावर आडवी झाडली होती. हात मागे बांधलेले होते. डोकं वेदनेने थाप मारत होतं. उठण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस जम येत नव्हता. हळूहळू तिची दृष्टी साफ झाली आणि ती आराध्यासमोर, तो खुर्चीवर बांधलेला होता आणि भयभीत नजरेने उभा दिसला. मग त्याने त्याला आईचा फोटो बघताना पाहिलं. आराध्या, तो दुबळ्या आवाजाने ओरडला. ती डोकं हलवून शांततेचा इशारा देते. तिने तुटलेल्या जाराचे तुकडे दाखवले. तो समजला नाही. ती परत इशारा करते. आता त्याला कळालं होतं. जार काचेचा होता आणि तो धारदार तुकड्यांमध्ये फुटला होता. तो मान हलवून हळूहळू तिच्याकडे सरकतो. आवाज न करता काळजीपूर्वक सनी पुढे गेला. काचेतले तुकडे घेतले आणि हळूवारपणे परत आपल्या आधीच्या स्थितीकडे गेला, पण पोटावर झोपून, म्हणजे त्याला काय करत आहे ते दिसणार नसेल. जसा तो परत पोटावर वळला, तो वाड्या वळून त्याला पकडतो. अरे माझ्या प्रिय स्क्वॉम, तू जागा झालास? त्याने श्वास सोडला. देवाचे आभार. त्याला काचाचे तुकडे दिसले नव्हते. तो तिच्याजवळ आला आणि उकिडवे बसला. त्या माणसाचा चेहरा इतका जवळ आला की संकेतचं हृदय जोरात धडधडू लागलं. जुन्या आठवणींनी त्याचं मन भरून गेलं. त्याच्या हातातून काचाचा तुकडा नकळत खाली पडला. काळजी करू नकोस, तो म्हणत त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. त्या स्पर्शाने तिच्या अंगात एक विचित्र झिंझिणीची लहर उठली. तो त्याच्याकडून नजर वळवून म्हणाला, जसं तू म्हणालीस तसं मी या खंडातून जाणार आहे, पण तुझ्यासोबत. कुणालाच आपल्याला शोधता येणार नाही, फक्त तू आणि मी. त्याचा आवाज थंड आणि भयान होता. त्या शब्दांनी सनीच्या अंगावर काटा आला. तू त्याचा इतका तिरस्कार का करतोस? तो तुझाच मुलगा आहे. आराध्या किंचाळली. तो अचानक रागाने उभा राहिला आणि तिच्या कानाजवळ ओरडला, नाही, तो माझा मुलगा नाही. आराध्या दचकली. होय, तो माझा मुलगा नाही. त्यानेच तिला माझ्यापासून वेगळं केलं. तो हळूवार पण दुःख भरल्या आवाजात म्हणाला. सनी गोंधळून गेला. मी काय केलं? तो पुन्हा बोलू लागला. त्याच्या जन्माआधी आम्ही खूप आनंदात होतो. मी तेव्हा 23 वर्षांचा आणि ती 20 वर्षांची होती. मी तिला लग्नासाठी विचारलं आणि तिने होकार दिला. मी तिच्यावर जीवापाड प्रेम केलं. मला कुणालाही आमच्यामध्ये येऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मी शहराबाहेरची जमीन विकत घेतली आणि एक घर बांधलं, जगापासून पूर्णपणे दूर. ते तिला पूर्णपणे मान्य होते आणि खूप आनंदी होती. मी दिवसभर नोकरीसाठी बाहेर जात असे आणि संध्याकाळी घरी आलो की आम्ही एकमेकात हरवून जात असो. कोणीच नव्हतं आम्हाला वेगळं करायला. पण मग तो आला. त्याने संतापलेल्या नजरेने सनीकडे पाहिलं. सनी थिजून गेला. तो आईवर प्रेम करत नव्हता, तिच्या वेड्या मालकीच्या भावनेत अडकला होता. आता त्याला समजलं हा माणूस विक्षिप्त होता. तो पुढे म्हणतो, एका संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा ती आनंदाने म्हणाली की आपल्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे. त्या शब्दांनी मला राग आला. ती दुसऱ्याला आपल्या आयुष्यात कशी येऊ देऊ शकते? मी तिला विनवलं की त्याला नकोसं करून टाक, पण पहिल्यांदाच तिने माझं ऐकलं नाही. ती म्हणाली तो आपल्याच दोघांचं लहान रूप आहे, पण मला ते मान्यच नव्हतं. मी रात्रंदिवस तिला विनवत राहिलो. शेवटी तिने त्याला जन्म दिला, माझ्या भीतीप्रमाणेच.
ती हळूहळू त्याच्यासोबत वेळ घालवू लागली आणि माझ्यापासून दुरावत गेली. मी सहन करू शकलो नाही. मग मी दारू आणि ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली, तिची उणीव भरून काढण्यासाठी. त्यामुळे माझी नोकरीही गेली. माहिती आहे का, प्रत्येक वेळी मी घरी आलो की मी त्याला बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला, पण ती नेहमी त्याच्या आड यायची. इतकंच नव्हे तर ती त्याच्यासाठी नोकरी करू लागली. मी दुसऱ्यांना तिच्याकडे बघू कसं देऊ? ती माझं धन होती, माझी मालमत्ता, आणि म्हणून मी तिच्यावर हात उचलायला सुरुवात केली. आमच्या भांडणाचं कारण तो होता. त्या दिवशी जेव्हा मी पाहिलं की ती मेली आहे. तो हुंदक्याने श्वास घेत म्हणाला, मी वेडा झालो. हे सगळं त्याच्यामुळे झालं. मी माझं आयुष्य गमावलं त्याच्यामुळे. आराध्या त्याच्याकडे शांतपणे पाहत म्हणाली, तू तिच्यावर प्रेम केलं नाहीस, तू तिच्यावर वेडा झाला होतास. तू तिला तुझ्या वेडेपणामुळे मारलंस. सनी त्यात कुठेच दोषी नाही. तुला दिसत नाही का, तो तुझ्याच प्रतिमेसारखा आहे. तोच नाक, तेच ओठ, तेच केस. हेच तर एक सामान्य कुटुंब असतं. वास्तव स्वीकारायला शिक. पुरे झालं, मला अजून काही ऐकायचं नाही. त्याने जे केलं त्याची किंमत देणारच, पण त्यापूर्वी तो तिच्याकडे वळला. तुला ती इतकी आवडते ना, मी तिच्यावरून प्रतिशोध सुरू करेन. नाही नाही. ती काचाचा तुकडा परत उचलते आणि दोर कापायला सुरुवात करते. त्या वाईट माणसाने तिच्या गालावर थाप दिली आणि तिचा ओरडा निघाला. हे त्याच्यासोबत उभं राहिल्याबद्दल. तिच्या तोंडातून रक्त आले. ती ओरडायचा प्रयत्न करायला वाटते, पण त्या माणसाच्या भीतीने ती काही करू शकली नाही. त्याने परत मारलं. हे तर माझ्यावर थपेट मारल्याबद्दल. सनी, ती चिडून ओरडली. तिच्या रक्तात आग झाली, पण ती काही करू शकली नाही. डोळ्यात पाणी आले. तो तिच्या पायावर पाऊल ठेवून बसला. हे माझ्यावर मारल्याबद्दल. ती किंचाळली. ती काम गतीने करत होती. त्याने तिची मान पकडली आणि घुसमट केली. मर रस्त्या, हे पाहायला पाहिजे त्याला. छे, स्टॉप, सोडा, तो सुस्कारा आवाजात म्हणाला. दोर सैल करत तो उभा राहिला. तो थांबला आणि उलट फिरला, हसला. स्क्वरम, तू माझ्यासमोर उभा आहेस? हो. ती थरथरत उत्तरला. छान, कमीत कमी आता तू कोणाच्या मदतीशिवाय उभा आहेस. बरं मग लढू. तो जवळ आला आणि त्याची कॉलर पकडली. भीतीने तो बुडाला. त्याने त्याच्या वडिलांच्या डोळ्यावर पंच ठोकला. त्याच्या एका डोळ्याचं दृष्टिक्षेप धुसर झालं. चल लढू, तो हसला. त्याने आपला पंच फेकला, पण तो वळून बाजूने निघून गेला. त्याने दोन्ही हातांनी प्रयत्न केला, पण त्याने पुन्हा टाळलं. त्याने त्याला पुन्हा खाली ढकलले आणि त्याच्या टाच्यावर पाऊल ठोकले. तो ओरडला. हो, अरे बालक, अयशस्वी थोडा. मला हे आठवणार होतं, तो आनंदाने म्हणाला. त्याला सोडून दे कृपया. आराध्या त्याच्यापाशी रडून विनवू लागली. तुझ्याबरोबर जे करायचं ते माझ्याबरोबर कर, पण त्याला सोड. मी काही बोलणार नाही. कृपया, ती रडत म्हणाली. तो माणूस सनीला सोडून परत आराध्याकडे आला. मॅम, तुझ्या वागणुकीला काय झालं? आता तू माझ्याजवळ लागून विनवतेस? त्याच्यासोबत असं करू नकोस. कृपया, मला त्याला असं होताना मी पाहू शकत नाही, ती रडत म्हणाली. ठीक आहे, आधी तुला संपवतो, मग त्याच्यावर काम करेन. खऱ्या प्रेमाला वेदना सहन होत नसतात. तो हसून तिचं डोकं खुर्चीच्या हँडलवर तापतो. तिच्या कपाळावरून रक्त येऊ लागतं. त्याने तिची मान घुटमळ केली. तिचं श्वास घेणं कठीण झालं. त्यावेळी तिला काही करावं लागलं. तिच्या मनात तिचेच शब्द पडले. तो तुझ्या शारीरिक शक्तीसमोर काहीही नाही. त्याला तुझ्या मानसिक शक्तीत पल्ला घालू देऊ नकोस. ती त्याच्यासाठी हे करू पाहणार होती. त्याच्या अंगात घेतलेली ताकद वापरून तो उभा राहिला. एका पायाने सनीने त्याला वर उचलून त्याला तिच्यापासून ढकलले. अनपेक्षितपणे तो माणूस खाली कोसळला. ती श्वास घेऊ लागली. आराध्याने लगेच तिच्या एका हाताचा दोरा सैल केला. दुसरा दोर सुटवताना तो तिचा गळा पकडून धरतो. त्यानंतर दोघे घसरत वळत लढले. त्याने वरचे स्थान मिळवले आणि तिच्या चेहऱ्यावर सातत्याने पंच मारले. तो किंचाळत ओरडला. छान, हो, अजून, ती डोळे मिटून आनंद घेत म्हणाली. तो ओरडत होता, त्याची कमजोरी होती. ती विचलित करण्यासाठी ते वापरते. हळूहळू तिने त्याच्या मागच्या खिशातून बंदूक काढली आणि नंतर बेशुद्ध झाल्याचं अभिनय केलं. तो त्याच्यापासून पाऊल मागे घेत हसला. मी हे पुन्हा करीन जेव्हा तू जागा होशील. तो उभा राहिला. मी अजय हाडली. तो त्याच्याकडे लक्ष करून ओरडला. तो मागे वळला आणि सनीच्या हातात बंदूक पाहून थबकला. यू सन ऑफ अ. तो वाक्य पूर्ण करण्याआधीच सनीने ट्रिगर दाबला. हे आईसाठी, सनी म्हणाला आणि दुसऱ्यांदा थेट त्याच्या डोक्यावर गोळी झाडली. तो जोरात कोसळला. सनीने बंदूक फेकून दिली. आता तो डोळे मिटून शांतपणे श्वास घेऊ शकत होता. सनी, तू केलंस. आराध्याचा तो तुटक आवाज त्याच्या कानात घुमला आणि नंतर सर्व काही काळं झालं. स्टीफन, डॉक्टरला लगेच बोलाव.
कोणीतरी जोरात ओरडलं. जेव्हा सनीने पुन्हा डोळे उघडले तेव्हा त्याच्यावरती पांढऱ्या छतावरील लाईट चमकत होती. डॉक्टर, कृपया काळजीपूर्वक, आराध्या म्हणत होती. तिच्या कपाळावरून रक्त वाहत होतं, पण तरीही ती त्याचा हात घट्ट धरून पकडला होता. सनीने थकलेल्या नजरेने पुन्हा डोळे मिटले. काही वेळानंतर त्याला तिच्या ओळखीचा आवाज ऐकू आला, भावनांनी भरलेला, तुटलेला. सनी, कृपया जागा हो ना. मला तुझी खूप आठवण येते. तुझा वास, तुझे वेडे विनोद, आपण एकत्र घालवलेली संध्याकाळ, आपण पाहिलेला सिनेमा, सगळं आठवतंय. अगदी तुझी आवडती सिरीजही नवीन एपिसोडसह आली आहे. तू उठलास तर आपण आजच बघू शकतो. माझा दिवस तुझ्याशिवाय चालतच नाही. तू माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आहेस. तू पुरेसं विश्रांती घेतलीस आता. कृपया डोळे उघड, ती हळू आवाजात म्हणाली. हे ऐकून बरं वाटलं की तुला माझे विनोद मिस झाले, सनी म्हणाला डोळे उघडत. आराध्या साधा लाल शर्ट घातलेली होती. तिचे केस मोकळे होते, कपाळावर प्लास्टर होते. शेट, ती हाताने चेहरा झाकत रडू लागली. हे स्वागताचं योग्य पद्धत नाही रे, सनी हसत म्हणाला. गप्प बस, ती म्हणाली. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. सनीने आजूबाजूला पाहिलं. तो हॉस्पिटलच्या बेडवर होता. त्याने शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. पायाला पट्टी होती आणि तीव्र वेदना होत होती. क्वीन बी, तू असंच रडत राहणार आहेस का? आता थोडी मदतही करशील? तो म्हणाला. सॉरी. तिने अश्रू पुसले आणि त्याला बसवले. मग ती घट्ट मिठी मारत म्हणाली. तू मला पुन्हा तोडून टाकतोयस सनी. अगं आता सोड, मी झोपेचा राजा झालोय वाटतंय, सनी म्हणाला हसत. 1 आठवडा तू इथे पडला होतास. तू बेशुद्ध पडला आणि मला जीवाचा घाम फुटला होता, ती म्हणाली. 1 आठवडा? म्हणजे मी या बेडवर पूर्ण आठवडाभर पडलो होतो, तो अविश्वासाने म्हणाला. हो, ती म्हणाली. आपण मग त्या घरातून बाहेर पडलो का? नाही. मी सर्वांना सांगितलं की आपण देशाबाहेर ट्रिपला चाललो आहोत. बाकी सर्व गोष्टी स्टीफनने सांभाळल्या. त्या क्षणी सनीच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. जणू अखेर वादळानंतर शांतता लाभली होती. काय झालं होतं? सनीने हळू आवाजात विचारलं. आराध्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाली. सुदैवाने तू बेशुद्ध पडल्यानंतर लगेच स्टीफन आत आला. आम्ही लगेच डॉक्टरला बोलावलं. तो दररोज तुला तपासत होता. बहुतेक तो पुन्हा येत असेल. सनी थोडासा घाबरत विचारतो. आणि तो? आराध्याने आपले हात त्याच्या हातावर ठेवले आणि शांत आवाजात म्हणाली. तो आता नाही. स्टीफन आणि आशिषने सगळं सांभाळलं. तो आता जमिनीखाली कुठेतरी गाडलेला आहे. हे ऐकून सनीला कुठलीही अपराधी भावना किंवा दुःख जाणवलं नाही. उलट त्याला दिलासा मिळाला. जर तू जागा झाला नसतास ना, तर देव जाणे आपल्या कुटुंबाला काय झालं असतं, आराध्या म्हणाली. सनी हसत म्हणाला. मग हे कपडे कसे बदलले मी? ती डोळे मिचकावत म्हणाली. मी आहे ना यासाठी. सनीने तिच्या गालावर हलकेच हात फिरवले. लव्ह यू. ती त्याच्याकडे झुकली. त्यांच्या कपड्यांमध्ये फक्त 1 इंचाचं अंतर होतं. यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.